आपले प्रकाश आंबेडकर साहेब पहिल्यांदा जिंतूरला येत आहेत. ऐतिहासिक सभा होईल. हां, इकडचे जे राजकारणी लोक आहेत त्यांच्यासारखं राजकारणावरती कमवून लोकांचा तळतळाट तर आम्ही बिलकुल घेतलेला नाही आहे. अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परभनी न्यूज़ महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। 95 जिंतूर विधानसभा क्षेत्र में आज हम आए हुए हैं। यहाँ पर जिस तरीके से वंचित बहुजन आघाड़ी के सुरेश राव नागरे ये उम्मीदवार के तौर पर खड़े हुए हैं, हम जिस तरह देख रहे हैं कि आज उनके साथ कंधे कंधा समर्थक बोलकर अमृता मैम ये उनके साथ खड़े हुए हैं। हम ये बात बता दें आपको, ख़ास तौर पे हमारे व्यूअर्स दर्शकों को, कि जिंतूर में आज हम ये देख रहे हैं कि बेटी के लिए बाप जुस्तजू कर रहा है। जहाँ पर हम देखते हैं कि भाई मेघनाताई बोर्डीकर, इनके लिए उनके पिताजी जो है तो मेहनत कर रहे हैं। उसी तरह विजय भांबड़े ये जो तो राष्ट्रवादी से, उनके लिए विजय भांबड़े के लिए उनकी बेटी जो तो मेहनत कर रही है। उसी तरह यहाँ पर सुरेश राव नागरे ये भी यहाँ पर वंचित बहुजन आघाड़ी के उम्मीदवार है, इनके लिए उनके पत्नी भी यहाँ पर उनके लिए मेहनत कर रहे हैं। हम ये बात बता दें आपको कि जिस तरह बता दें कि कामयाब इंसान के पीछे एक पत्नी का हाथ होता है। आज हम उनकी मुलाकात लेने आए हुए, आइए जानते हैं उन्हीं के ज़ुबानी। अमृता, आम्ही आज जेव्हा आलो आम्ही 95 विधानसभा क्षेत्रामध्ये, तर या ठिकाणी आम्हाला असं दिसतंय की भाई आज लढत ही तिरंगी लढत दिसतंय, तर याच्यात आपल्याला काय म्हणणं आहे? याच्यात तिरंगी लढत मला वाटतं ही खरं तर जनतेचीच, आपण जे म्हणतो जनतेचा निर्णय, तोच निर्णय होता। त्यामुळे आम्ही ह्या मैदानात उतरलो आहोत, जनतेसाठी उतरलो आहोत। त्याच्यामुळे ही तिरंगी लढत दिसत आहे। आणि स्वतःची तारीफ नाही करणार, पण मला स्वतःवरती अभिमान आहे की थोड्याच दिवसांमध्ये मी 100च्या पुढे गावांना भेटी दिल्या। आणि फक्त भेटीच नाही, मी त्या सर्व महिलांसोबत व्यवस्थित वेळ दिला, त्यांच्या अडीअडचणी काय असतात त्या जाणून घेतल्या मी। कारण की असं मला अनेकदा कानावर आलं की भांबळे परिवार आणि बोर्डीकर परिवार असं म्हणत आहेत की आम्ही इकडचे नाही आहोत। पण मी खरंच भांबळे साहेबांना विचारू इच्छिते की आपल्या ज्या भांबळे ताई आहेत त्या, मला नाही वाटत की मी जेवढे गाव आता 2 महिन्यामध्ये गेले तर तेवढ्या 10 ते 15 वर्षामध्ये पण एवढ्या गावांमध्ये पोचल्या असतील, किंवा महिलांना त्यांनी भेटीगाठी घेतल्या असतील, किंवा महिलांच्या अडीअडचणी विचारल्या असतील। 100% त्यांच्या परिवारांनी एवढं मला नाही वाटत महिलांसाठी केलं आहे। आणि राहिली गोष्ट मेघना दीदींची, तर मी प्रत्येक गावात जाताना, हे खरी गोष्ट आहे, मी असंच बोलत नाही आहे, मला प्रत्येक महिला म्हणत होत्या की मेघना दीदी आल्याच नाहीत, 4.5 वर्ष आधी आल्या होत्या, त्यांचं नाव आता फेसबुक दीदी असंच पडलेलं आहे, त्या दिसतच नाहीत। असं तर एकदा असं झालं पण की आजी माझ्याकडे आल्या आणि त्या मला म्हणाल्या की तू मेघना दीदी आहेस का? म्हणजे त्यांना चेहरा पण नीट मेघना दीदीचा माहीत नव्हता। ही सत्य परिस्थिती आपल्या तालुक्याची आहे की महिलांकडे बिलकुल प्राधान्य दिलेलं गेलं नाही आहे। आणि माझ्या मनातून कळकळीने इच्छा आहे आणि मी खूप प्रयत्न करते आहे, आणि निवडून आल्यानंतर तर नक्कीच माझं महिलांचं सक्षमीकरण हे खूप मोठं प्रयत्न असणार आहे। मला मनातून हवं आहे, माझ्या सासऱ्यांची पण इच्छा होती की महिलांनी फक्त शेतातच काम नाही करावं, महिलांनी त्यांच्या पायावर पण उभं राहावं, आणि हा प्रयत्न मी नक्कीच यशस्वी करण्याचा 100% प्रयत्न करेल। आज पंकजाताईंची सभा झाली, तसे त्यांनी काही असं म्हणजे जे आक्रोश असतं त्यांचा तसं दिसला नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आम्हाला हे कळालं की आपलं ननन आणि माझ्या बहिणी त्या, आणि त्याचबरोबर त्यांनी आज मेघना दीदी म्हणले की पहिला एक माणूस असा आहे की लडका माणूस आहे, ते म्हणते की माझ्याकडे काही पैसे नाही, आणि एक व्यक्ती असा आहे की आपल्यावर म्हणले ते बहुजन विकास पार्टीच्या वडीनं की हा माणूस म्हणतो की माझ्याकडे खूप पैसा आहे। तर याच्यावर आपलं काय म्हणणं आहे? मी ह्या दोन्ही प्रश्नांचं उत्तर देते। पंकजा ताई माझ्या बहीण आहेत, माझा अजोड नाथरा परळी वैजनाथ आहे, आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे माझे मामा होते, पंकुताई माझी बहीण आहे। तर मी असं बिलकुल म्हणणार नाही की त्यांना माहिती नाही आहे की इथे काय चालू आहे, त्यांना माहिती नाही की कोण लढाईमध्ये आहे। पण नक्कीच मी हे म्हणेल की किती पण पक्षाचं त्यांच्यावर दबाव जरी आणला गेला आणि किती पण जोराने माझ्या बहिणीला इकडे आणलं गेलं, तरी बहिणीच्या मनात काय आहे हे बहिणीला कळतं, आणि हे जनतेला पण नक्कीच आज कळालेलं आहे की पंकुताईच्या मनात काय आहे। आणि राहिला प्रश्न पैशांचा, तर खरं मला हे योग्य नाही वाटलं जे आज मेघना दीदी बोलल्या। मी ते ऐकलं, मी ते पाहिलं त्यांचं भाषण। मी दीदींना सांगू इच्छिते की पैशांचा विषय आपण ना केलेला बरा आहे, आणि ॲटलिस्ट आमच्या पैशांचा विषय ना केलेला बरा आहे, कारण की कोणाचे पैसे कोणाकडे अजून पण उधारीच्या तोरमध्ये आहेत
हे त्यांनाही माहिती आहे आणि ह्या पूर्ण तालुक्यावासींना पण माहिती आहे. आणि माझे सासरे स्वर्गीय कुंडलिकराव नागरे साहेबांनी राजकारणावरती कधीच कमवलेलं नाही आहे. आणि आपले सुरेश भैया नागरे ह्या दोघांनी कष्टाने त्यांच्या स्वतःच्या बलबुत्यावरती पैसा कमवलेला आहे, घाम गाळून पैसा कमवलेला आहे. आणि कोणत्या पण पत्नीला असा राग येऊ शकतो जर का कोणी असं बोललं गेलं तर त्यांच्या मेहनतीवरती. कारण की मला स्वतः माहिती आहे की भैयांनी किती कॉम्प्रोमाइज आमच्या पर्सनल लाईफ असू द्या किंवा कोणत्या पण गोष्टीत असू द्या केलेलं आहे. कारण की त्यांनी पूर्णतः इकडे किती वर्ष झाले भैया इकडेच आहेत, त्यामुळे आमच्या पण लाईफवरती खूप कॉम्प्रोमाइज झालेलं आहे. सो मला एवढंच मी बोलू इच्छिते की आम्ही राजकारणावरती कधीच कमवलेलं नाही आहे. हे आमचा पैसा आहे, हा कष्टाचा आहे. आम्ही दुसऱ्यांसारखा इकडचे जे राजकारणी लोक आहेत त्यांच्यासारखं राजकारणावरती कमवून लोकांचा तळतळाट तर आम्ही बिलकुल घेतलेला नाही आहे. ताई, आता 17 तारखेला प्रकाश आंबेडकर साहेबांची सभा आहे, तसं नियोजन कसं वाटतं आपल्याला? अप्रतिम नियोजन वाटतं आणि मला असं वाटतं हे नियोजन सगळं जनतेनेच लावलेलं आहे. कारण की आवर्जून जनतेला यायचं आहे. मी कोणत्या पण गावामध्ये आता जेव्हा दौऱ्याला जात होते तेव्हा सर्वांना आधीच माहिती होतं, सगळे उत्साही आहेत. कारण की त्यांचे दैवतच भरपूर जणांचे आपले SC समाजाचे, ST समाजांचे आहेत, आपले OBC बांधवांचे पण, की आपले प्रकाश आंबेडकर साहेब पहिल्यांदा जिंतूरला येत आहेत. त्यांची तब्येत ठीक नाही आहे, सर्वांना माहिती आहे, त्यांची एंजिओप्लास्टी झाली आहे, तरी पण ते आपल्याला आशीर्वाद द्यायला आवर्जून इथे येत आहेत. आपले OBC समाजाचे लाडके नेते आपले प्राध्यापक लक्ष्मणजी हक्के पण येणार आहेत, नवनाथ आबा वाघमारे पण येणार आहेत. त्यामुळे मला वाटतं ही एक ऐतिहासिक सभा होईल आणि ही एक खूप महासंकल्प सभा असंच होणार आहे इकडे. म्हणून मी स्वतः आवर्जून वाट पाहते उद्या सभेमध्ये जाण्याची आणि मला प्रतिउत्तरं तर दोन्ही उमेदवारांना द्यायची मी वाट पाहते आतुरतेने आणि मी उद्या नक्कीच सभेमध्ये बोलणार आहे. आता एक प्रक्रिया चालत असताना आपण सांगितलं आपल्या आता घरगुती संसारावर त्याचा म्हणजे परिणाम काही होत आहे काय? संसारात तर नक्कीच नाही, कारण की एका यशस्वी माणसाच्या मागे पत्नीचा हात असतो सगळेजण म्हणतात. पण आमच्या घरातली गोष्ट म्हटलं तर माझ्या सासऱ्यांना जाऊन 7-8 वर्ष झाले आणि माझे सासरे जेव्हा गेले तेव्हा त्याच्या 10 दिवस आधी माझी आई गेली. तर आम्ही दोघांना आम्हाला एक आमचा जो स्ट्रॉंग सपोर्ट म्हणतो तो आज आमच्यासोबत नाही आहे. सो मला त्यांचं दुःख कळतं, त्यांना माझं दुःख कळतं. वरनं माझी सासूबाई गेले 2.5 ते 3 महिने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. त्या आत्ता पण हाफ कोमामध्ये आहेत, त्यामुळे माझे दीर तिकडे आहेत. तर खरं तर ह्या मैदानात मी फक्त त्यांची पत्नीच म्हणून नाही, त्यांचं सर्वस्व म्हणून उतरलेली आहे. त्यांच्यासाठी प्रत्येक व्यक्तीचा त्यांच्यासाठी जे त्यांना ड्रॉबॅक होतो आहे, कोणाचा पण, वडील असू द्या, आई असू द्या, बहीण असू द्या, आज भाऊ असू द्या, प्रत्येकाचं मी तो ड्रॉबॅक फुलफिल करायचा प्रयत्न नक्कीच करते आणि मला वाटतं मी त्यात यशस्वी राहते आणि ह्याचा मला अभिमान आहे आणि ह्याचा मला गर्व आहे. आणि मला हेच वाटतं की जी आपली जिंतूरची मायबाप जनता आहे त्यांनी आता आम्हा दोघांना ओटीमध्ये घेतलं आहे. आपली लढाई कोणाबरोबर आहे आता सध्या? आम्हाला वाटतं की आमची लढाई जे इथे चुकीचं घडत होतं, जे आपल्या तालुक्यामध्ये शोषण होत होतं त्याच्या विरुद्ध लढाई आहे. कारण की खरंच दयनीय अवस्था आहे आपल्या तालुक्याची. प्रत्येक गावाची, तांडा असू द्या, वस्ती असू द्या, जिंतूर शहर, शेलू किंवा कोणतं पण गाव, मूलभूत गोष्टी पण आज सोडवल्या गेलेल्या नाही आहेत. रस्ता, पाणी, लाईट, पगार, घरकुल यासाठी अक्षरशः महिला माझ्याजवळ येऊन रडत आहेत. तर मला याचं खूप दुःख होतं. तर माझी लढाई फक्त हे जे अन्याय झाला आहे लोकांसोबत ह्याच्या विरुद्धात आहे, जे शोषण झालं आहे माझ्या जनतेचा त्याच्या विरोधात माझी लढाई आहे. आणि की तुम्ही बघितलं तर जग खूप पुढे गेलं, लोक चंद्रावर पोचत आहेत आणि माझी जनता अजून पण मूलभूत गोष्टींसाठी रडती आहे. तर मला नक्कीच आम्हाला दोघांना ह्या लढाईमध्ये आम्ही ह्याच गोष्टीसाठी उतरलो आहोत की आम्ही बदल घडवू आणि आमचा तालुका नक्कीच आम्ही पुढे घेऊन जाऊ. मी सर्वांना हात जोडून कळकळीने विनंती करेल की आपल्याला जी ही संधी आलेली आहे ही मी असं म्हणेल की बहुतेक शेवटची संधी म्हणून आलेली आहे आणि त्यांना आपण दोन्ही उमेदवारांना वारंवार संध्या दिल्या त्यांच्या परिवाराला आणि काय झालं आपल्या तालुक्याचं हे तुम्ही सर्वांनी अनुभवलं आहे. आता आपण म्हणतो भाऊक होण्याचा टाईमच आहे, ॲक्टिंग करण्याचा टाईम आहे, दोघंजणं रडतात, कोणी वुमन कार्ड खेळतं आहे. मी आज पाहिलं मेघना दिदींनी थोडं वुमन कार्ड खेळलं की मी मुलगी आहे मग मी काय करणार. तर मग माझ्याकडे बघितलं तर
मी पण इकडची सून आहे जिला सासरे नाही आहेत, मी मुलगी आहे जिला आई नाही आहे. सो असे काही कार्ड आपण कोणी खेळू नये. जी पण सत्य परिस्थिती आहे सर्व तालुक्याला माहिती आहे, जनतेला माहिती आहे आणि ही नक्कीच बदलायची आता आपल्याला वेळ आलेली आहे. ही काळाची गरज आहे. कारण की आमची लढाई कोणत्याही समाजाविरुद्ध नाही आहे. आमची लढाई ह्या दोन्ही आजी माजी विरुद्धच आहे आणि प्रत्येक समाजाच्या वासींना मी आवाहन करू इच्छिते की आमच्या प्रेमाची थाप, भैयाच्या प्रेमाची थाप प्रत्येकाच्या पाठीवर असेल. फक्त कळकळीने विनंती करेल की एक संधी तुम्ही भैयासाहेबांना नक्की देऊन पहा. ये थे हमारे साथ अमृता नागरे। इन्होंने जो बात बताई है कि आज यहाँ पर लड़ाई उनकी किसी के साथ नहीं है, यहाँ के जो शोषित पीड़ित इन जनता को जो उनको न्याय दिलाने के लिए उनकी लड़ाई है और साथ ही उनको इंसाफ दिलाने के लिए। जिस तरह से हम देखते हैं कि आज यहाँ नगर पालिका होने के बावजूद और इलाके में देखें तो यहाँ पर रास्तों के बिल उठ चुके हैं लेकिन रास्ते ही गायब हो चुके हैं। यहाँ के पुल बन चुके हैं लेकिन पुल गायब हो चुके हैं, खाली कागज़ों पर ही सब नियोजन दिखाई दे रहा है और इसका पैसा पूरा जो है तो कागज़ों पर उठाया गया है। लेकिन सुरेश भैया नागरे आने के बाद ये पूरा इतिहास बदला जाएगा। जिस तरह से हमारे स्वर्गीय कुंडलिकराव जी नागरे ये थे, इन्होंने कभी भी इंसान को इंसान समझते हुए उसको उसकी परेशानियों को दूर किया। उसी तरह उसी कदमों पे चलने के लिए आज सुरेश भैया नागरे उतरे हुए। उनको आप सपोर्ट करें और उनके गैस सिलेंडर निशानी को जो है तो भारी अक्षर से वोट देकर उन्हें कामयाब करें, यही उन्होंने आज यहाँ से अपील की है। आपको हमारे लिए मुलाकात किस तरह पसंद आई है इसके बारे में आपके कमेंट्स होना जरूरी है। साथ ही साथ हमारी न्यूज़ पसंद आने पर लाइक करें, शेयर करें और अब तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो सब्सक्राइब जरूर करें, फेसबुक पर भी फॉलो करें।